यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे। हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली। तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला। परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट। ते संकट म्हणजे अफजल खान। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम। याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्तीत एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को। हम त्यानं विडा उचलला। नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने। कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। आता शिवबाचं काही खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज। जो तो हेच बोलू लागला। महाराज आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा। काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही। राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत। अशा वाघिणीचा त्यो छावा, माल कसा ठेचावा, डोक्यात गणी पिकावा, भेटीचा भाला सांगावा। खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलत, खान डौलत डुलत, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा। राजाला पाहून खान म्हणतो कसा,